मंचावर उपस्थित श्री विश्वासजी पाटील, राजेशजी पांडे, धीरजजी घाटे, प्रवीणजी तरडे, देवयानी ताई, डॉक्टर शीतल पवार, डॉक्टर वेदवती, कल्याणी ताई, सम्राट थोराट, वरपेजी, श्रद्धा आणि आमचे सगळ्यांचे प्रेमाचे आवडते किरणदादा पाटील आणि पियुषाताई आणि माझ्या सर्व बहिणींना नमस्कार आणि भावांना सुद्धा. किरणदादा पाटीलजींचं काम कसं असतं? अर खतरनाक, एकदम खतरनाक काम. म्हणजे असं काम की ते खरंच लोक उपयोगी ठरतं. प्रत्येक गोष्ट जी करतात ती लोकांचं भान ठेवून करतात, लोकांच्या विषयी त्यांच्या मनात जे प्रेम आहे ते ठेवून करतात. आणि त्याचंच एक उदाहरण आहे बावधन कोथरूड सांस्कृतिक महोत्सव. 9 वर्षापासून त्यांनी हे व्रत घेतलंय आणि जेव्हा या प्रकारे सातत्याने 9 वर्ष एखाद काम चालू राहतं, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की सातत्य किती एक मुश्किल चीज आहे. सातत्य इतकं इझी नसतं. तर जेव्हा इतके दिवस हे काम चालतं तर त्याला आपण इव्हेंट मॅनेज नाही म्हणत, कमिटमेंट मॅनेजमेंट म्हणतो. ती कमिटमेंट तुम्ही मॅनेज केली याच्यासाठी धन्यवाद. आणि कला संस्कृती हे तर माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत. असं म्हणतात ओपिनियन्स मे डिवाइड बट युअर कल्चर ऑलवेज युनाइट्स. कला दरवेळेस आणि आपली जी संस्कृती आहे ती एकत्रितच आणते. एखाद वेळेस विचार आपल्याला वेगळं करू शकतात, पण या कलेमुळेच आज जी शांती आहे, आज प्रेम आहे, या जगाला जे आपण एकत्रित करतोय ते फक्त कलेमुळे होत आहे. आणि हा महोत्सव चालू ठेवण्यासाठी मी तुमचा धन्यवाद करते. आज मी याच्या आधी एका कार्यक्रमात होती आणि मला इथे यायची एवढी घाई होत होती, कारण मी दरवेळेस जेव्हा इथे येते काही चेहरे जे माझ्या ओळखीचे आहेत ते पाहून मला खूप प्रसन्न वाटतं. मला वाटतं हो, मला सुद्धा झटत राहायचं आहे आपल्या लोकांसाठी आणि ती ऊर्जा तुमच्याकडनं मिळतं आहे. त्याच प्रकारे जे ऊर्जा पुरस्कार आता तुम्ही केले, खूप सुंदर असे पुरस्कार. 4 लोकांना पण पुरस्कार दिले, पण ज्यांनी स्वतःचा विचार सोडून लोकांसाठी विचार केलेला आहे जास्त, अशा लोकांना आपण पुरस्कृत केलं, ज्यामुळे आपल्या सगळ्यांना एक ऊर्जाच मिळेल की आपण सुद्धा छान कामं करावी, आपण सुद्धा पुढे लोकांसाठी येऊन झटावं. आणि त्यातच सुख आहे, त्यातच समाधान आहे. हे आपण किरणजींच्या जीवनातून समजून घेऊ शकतो. पण मला इथे येऊन खूप आनंद होतो आहे आणि सर्वांना भेटून खूपच छान वाटलं. लेट झालं आहे, हे सगळ्यांना जेवणं करायची असतील, भूक लागली असेल तर मी जास्त वेळ आपला घेत नाही, पण परत इथे येऊन खूप छान वाटलं आणि दरवेळेस मी एन्जॉय करते इथे आल्यावर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.